नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी दुर्दैवी अपघाती निधन झाले. अजित पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांचे अस्थिकलश संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले आहे. आज धुळे शहरात अजित पवार यांचा अस्थिकलश आणण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. या अस्थिकलशाचे मुळावत येथे त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात येणार आहे. लोकनेते अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज धुळे जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे. उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आज धुळे जिल्ह्याचा हा कलश आमचे माजी आमदार आदरणीय रामकृष्ण तात्या आणि शहराचे राष्ट्रवादीचे नेते अनिलभाऊ मुंदडा यांच्याकडे आज येवल्यामध्ये सुपूर्द केला आणि हा कलश आज धुळ्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. उद्या आम्ही विधिवत पूजा करून या कलशाला सन्मानाने शिंदखेडा तालुक्यामधील बाभळे, नरडाणा आणि कपिलेश्वर मुळावत येथील जे मंदिर आहे तिथे त्रिवेणी संगमामध्ये अत्यंत विधिवत पूजेने त्या ठिकाणी अस्थिकलशाचं आम्ही विसर्जन करणार आहोत. आणि या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील अजितदादांवर जे प्रेम करणारे जनता आहे, नागरिक आहे, पदाधिकारी आहेत आणि सर्व पक्षीय पदाधिकारी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने दादांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपलब्ध होत आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.